जिल्हा परिषद पंचायत समितीचा जाहीर प्रचार काल थांबलेला आहे, परंतु आता मागच्या नगरपालिकेपासून नवीनच पद्धती प्रचाराच्या काढलेल्या आहे। निवडणूक आयोगाने कोणत्या आयडियातून काढल्या माहिती नाही, परंतु छोट्या छोट्या बैठका घेता येईल, फिरता येईल अशा प्रकारचं नवीन निवडणूक आयोगाने टूम काढलेली आहे। खरं तर आधी 48 तास आधी मतपेटी बंद होण्याच्या 48 तास आधी प्रचार थांबावा अशा पद्धतीने नियम सगळ्याच निवडणुकीत राहत आलेला आहे। आता फक्त इलेक्शनच्या दिवशीच प्रचार करू नये एवढ्याच प्रकारे एवढ्याच त्याच्यावर येऊन पोहोचलेला आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता महापालिकेला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराच्या विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पद्धती काढल्या। हा प्रचार थांबत असताना शिवसेनेनं या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं 36 उमेदवार उभे केलेले आहेत। काँग्रेसचे 18, वंचितचे 5 उमेदवार आहेत। अशा पद्धतीनं एक आम्ही आघाडी या जिल्ह्यात केलेली आहे। काही ठिकाणी तुरळक ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा सोबत आहे। आणि या दौऱ्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं नियोजन केलेलं आहे। पूर्ण या प्रचारात बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या तालुक्यातून आणि संभाजीनगरातून तालुक्याच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। आणि आम्ही या सगळ्या सर्कलमध्ये पोहोचलेलो आहेत। माझ्यासोबत सुभाष पाटील साहेब आहेत, अन्य पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले। या सगळ्या मंडळी या प्रचारात उतरलेल्या आहेत। अनेक प्रचाराची राळ शिवसेनेनं विशेषतः मूलभूत गरजा ज्या असतील, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या विषयावर उठवलेली आहे। मी स्वतः जवळपास 49 सभा या जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या घेतलेल्या आहे। शिवसेनेचे उपनेते आमचे सुभाष पाटील साहेब यांनीही सगळ्या जिल्ह्यात फिरलेले आहेत। बाळासाहेब थोरात असतील, ज्ञानेश्वर डांगे असतील, हरिभाऊ हिवाळे, या सगळ्या मंडळींनासुद्धा वेगवेगळ्या तालुक्यात जबाबदाऱ्या होत्या आहेत। आणि आमचे त्या तालुक्याचे नेतृत्व असणारी मंडळीसुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत। पण पुन्हा एकदा सांगायला काही हरकत नाही, सत्ता संपत्तीचा मस्ती काल सकाळपासून जिल्ह्यात गावोगाव सुरू झालेली आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। आणि त्याची एक मस्ती, गावोगाव काम केलं नाही म्हणून अशा पद्धतीनं पैशाचा वापर करावा लागतो। परंतु आता अशी स्थिती झाली का ती अंगवळणी पडण्यासारखं झालेलं आहे। आणि मला वाटतं ही निवडणुकीची पद्धती भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे भ्रष्टाचारी बनवलेली। पण एवढं जरी असलं तरी शिवसेनेला जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे। दुपारी सभा घेतल्या, रात्री घेतल्या, सकाळी 7 वाजताही घेतल्या, तरी या यशस्वी झालेल्या आहेत। आणि जनतेपर्यंत आम्ही या सगळ्या भूमिका मांडण्यात शेतकरी विरोधी सरकार कसं शेतकरी विरोधी आहे, आताच्या घडीला कशा पद्धतीनं प्रशासनाचा राज्याचा कारभार चालू आहे, या सगळ्या विषयावर जनतेपर्यंत आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे। महापालिकेमध्ये तुमची काय भूमिका आहे? तुमचा गट वगैरे पण आणून नोंदवला होईल ना, याला 30 दिवसाचा वेळ आहे। महापालिकेत गट नोंदणीसाठी पूर्णपणे 30 दिवसाचा वेळ आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीची क्लिअर मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळं फार याच्यात उगाच रिकाम्या गप्पा मारण्याला काही अर्थ नाही। भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे बहुमत आहे, त्याच्यामुळे नॅचरली महापौर, उपमहापौर सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या पक्षावर जातील असं वाटतं। त्यामुळे याच्यात उगाच याला एक करून त्याला एक करून म्हणण्याला काही अर्थ नाही। त्यामुळं शिवसेना या भानगडीत जास्त काही पडलेली नाही। एकमेकांच्या विरोधात लढले, मात्र महापौर उपमहापौरमध्ये त्यांनी विभागणी केली। उपमहापौर पद शिवसेनेला, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात येत आहे।
खरं तर या गोष्टी शेवटपर्यंत आत्ता काही सांगता येत नाही, तुम्ही जरी म्हणत असल्यात तरी. कारण हे काही एका शहराचं होणार नाही, सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या अशा पद्धतीनं होईल. त्याच्यामुळं शेवटच्या दिवशीपर्यंत कोण महापौर होईल आणि कोण उपमहापौर होईल हे मला याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण दोन्ही पक्ष भले ठीक आहे लढले असतील, परंतु राज्यामध्ये एकत्र आहे, केंद्रात एकत्र आहे. त्यामुळं तसं जर झालं तर नवल वाटायला काही हरकत, नवल वाटू देऊ नये असं मला वाटतं. कल्याण डोंबिवलीनंतर मनसे आता नाशिकमध्येही महायुतीसोबत गेलेला आहे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये. कल्याण डोंबिवलीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटांची मेजॉरिटी आहे. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो याला कोणताच अर्थ नाही. तसंच मला हे वाटतं नाशिकमध्ये तर भारतीय जनता पार्टीची एकाचीच पूर्णपणे मेजॉरिटी आहे. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो याला कोणताही अर्थ अशा ठिकाणी उरत नाही. मुंबई महापालिकेतही तुमचा पक्ष एकटाच राहणार, नाशिक आणि कल्याण डोंबिवली नाशिक याप्रमाणे मनसे मुंबईमध्येही आमच्यासोबत येणार असा दावा भाजप करते. मग तर राजसाहेबांनी परवा सुस्पष्टपणे बोललेले आहे या संदर्भात. शिवसेना तर लढते, शिवसेनेला तर लढायची सवय आहे, संघर्ष करण्याची सवय आहे. परंतु मान्य राजसाहेबांनी सुद्धा मुंबई महापालिकेविषयी भूमिका स्पष्ट केलेली आहे 2 दिवसापूर्वी. पण मुद्दा असा आहे की मनसे तुमच्यासोबत निवडणूक लढते आणि सातत्याने महायुतीला पाठिंबा देते, गरज नसेल तरी देतात तर आहे. हे पण त्या ठिकाणची राजकीय स्थिती काय काय आहे आपल्याला माहिती नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये काही भारतीय जनता पार्टीची एकट्याची मेजॉरिटी आलेली नव्हती आणि तिथं रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या विरोधात एकंदर मनसेमध्ये किंवा शिंदे गटामध्ये एक रोष आहे. त्यामुळे तिथल्या स्थानिक राजकारणापायी मला असं वाटतं मनसे त्यांच्यासोबत गेली असेल तर लगेच सगळीकडे अशा पद्धतीनं होईल असा अर्थ लावला जाऊ शकत नाही. रामदास कदम यांनी म्हटलंय की अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली, भाग पडलं. शेतीची आग विझण्याआधीच शक्तीला उभं केलं. रामदास कदम म्हणताय तटकरे. बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोलले असं मला वाटतं. त्याच रामदास कदमांवर तुमचे नेते म्हणतायत भास्कर जाधव की रामदास कदम हा हप्तेखोर आहे, आपल्या स्वतःच्या भावाला त्यांनी तुरुंगात टाकलं, त्याच्यावर काय विश्वास करायचा. मला असं वाटतं आता भास्करराव जाधवांनी भूमिका मांडलेली आहे. शिवसेनेचे नेते आहेत ते. कुंभमेळ्यात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देणार, वाढीव मार्क देणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे मग जर कुंभमेळ्याला देणार तर वारी आणि चैत्यभूमीच्या सेवेसाठीही गुणदान करणार का? तुमचं काय म्हणणं आहे शिक्षणाचं धार्मिकीकरण? खरं तर मला असं वाटतं शिक्षण हा स्वतंत्र विषय आहे आणि अशा पद्धतीनं सेवा करणं हा स्वतंत्र विषय आहे. शिक्षणामध्ये काही जर आता मी शिकलोच नाही, मी फक्त सेवा करत राहिलो आणि जर मला गुणांकन देत बसलं तर मग शिक्षणाला अर्थ काय उरेल. त्यामुळे असं कोणत्याही याला असं गुणांकन देणं चुकीचं आहे. सेवा करणं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याला करायची त्यांनी करावी, भले कुंभमेळ्यात करावी, नाही तर वारीत करावी, नाही तर दीक्षाभूमीवर करावी. ज्याचा त्याचा तो मनाचा विषय आहे, त्याला काही कोणी कंपल्शन करू शकत नाही. परंतु अशी सेवा केली म्हणून गुणांकन वाढणं हे चुकीचं आहे, हे तर स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. निधी मिळणार हा विचार करून मतदान करा. निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, लक्षात ठेवा, नितेश राणे सभेत म्हणाले. राज्याच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे. कसला निधी उरलेला आहे? पगार होणार नाही 2 महिन्यांनी या राज्यातल्या लोकांची. दर महिन्याला लाडकी बहिणी या त्या खात्यातून काढून घ्यावं लागतं. त्यामुळे कोणता निधी उरला? त्यामुळे या बोलण्याला कोणता अर्थ आहे? संजय शिरसाटांनी असं म्हटलंय सकाळी की शरद पवार 2022 मध्ये एनडीए मध्ये येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोणती खाती द्यायची याबाबतही चर्चा झाली होती. संजय शिरसाट एनडीएचे प्रमुख आहे का? त्यांनाही माहिती आहे. त्यांच्या पक्षात त्यांना विचारत नाही. इथला उपमहापौर त्यांचं न ऐकणारा माणूस देऊन टाकला आणि ते काय एनडीएच्या गोष्टी करतात. नाही, याला बेस असा आहे की संजय राऊतांच्या प्रकृतीकडे बघून तिखट उत्तर देत नाही. संजय राऊतांनी खरं सांगावं, शरद पवार एनडीएमध्ये जाणार होते की नाही असं सुनील तटकरे म्हणाले. हे बघ, शरद पवार यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. आमची त्यांची आता महाविकास आघाडी आहे.
पण जसं आमच्या पक्षाला आमचा स्वतंत्र अधिकार आहे तसा तसा त्यांच्या पक्षाला स्वतंत्र अधिकार असेल. कोण कुठं जायचं आणि कोण कुठं राहायचं. सगळं उगाळत बसलं तर आणखी कोणाचं काढत बसलं तर बरंच काही निघेल. राज्यपालांना एक पत्र देण्यात आलंय. उपमुख्यमंत्री पदाची शपथ बेकायदेशीर घेतली सुनेत्रा पवार यांनी, त्यामुळे पुन्हा शपथ घ्यायला लागणार असं पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या. तर ते वाटतंय आपणास? याच्या आधी तशा शपथ घेतलेल्या. खरं तर उपमुख्यमंत्री पद हे कुठंच संविधानात नाही, घटनेत नाही, नियमात नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर. याच्यावरती मिनिस्टर, कॅबिनेट काय एखादा राज्यमंत्रीसुद्धा उपमुख्यमंत्री होऊ शकतो जर करायचं ठरलं तर. परंतु उपमुख्यमंत्री नावाचं कोणतंही पद नाही, संवैधानिक पद नाही, हे सत्य आहे. आपल्या इथं याची केस एकदा झाली होती. एक प्राध्यापक जाधव म्हणून होते देवगिरी कॉलेजचे. त्यांनी गोपीनाथ मुंडे जेव्हा 1995ला अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री काम करत होते त्यावेळेस ते देवगिरी कॉलेजचे प्राध्यापक आहे. त्यांनी सर्वोच्च हायकोर्टात ते गेले होते आणि त्यावेळेस हायकोर्टाने निकाल दिला होता की उपमुख्यमंत्रीपद अशा पद्धतीनं संविधानिक नाहीच आहे. मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकांना महायुतीला पाठिंबा दिला. कोणी मला माहीतच नाही. बरं, भाजपचा असाही दावा आहे की तुम्ही लोकांनी मुंबईमध्ये मनसेचे उमेदवार पाडले, संजय राऊतांनी त्या आगेकूच केली, म्हणून आता मनसे सगळीकडे त्यांना पाठिंबा देत सुटलाय महायुतीला. आता राज ठाकरेंच्या लक्षात आलंय हिंदुत्व कोण पुढे नेणार आणि विकास कोण करू शकतो. या गोष्टीला कोणी तळस्थानी बोलण्यात काही अर्थ नाही. उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र झाले, मराठीच्या मुद्द्यावर मुंबई एकवटली, मराठीच्या मुद्द्यावर मतदान झालेलं आहे. तेव्हा कोणी कोणाच्या विरोधात केलं असं म्हणण्याला कोणताही अर्थ नाही. मतदान मनसेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे, शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे. ठीक आहे, काही जागा तांत्रिक नियोजन या सगळ्या कारणाने जवळपास 10, 15, 20 जागा थोड्या मतांनी गेलेल्या आहे. आता ह्या पराभवानंतर त्याला अनेक फाटे फुटत असतात. परंतु हेच जर जिंकलं असतं तर पुन्हा म्हटले असते की बघा राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळं आता निवडणुकीनंतरच्या कवित्वाला कोणताही अर्थ आहे असं आम्हाला वाटत नाही. दुसरा मुद्दा एक आहे, संजय शिरसाट यांच्या व्हीट्सच्या संदर्भात कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांना पत्र लिहिलं होतं. महसूल मंत्र्यांना तर मी भेटलो पण होतो आणि त्यांना विनंती केली होती की जर कलेक्टर हा पालकमंत्री असलेल्याची कशी चौकशी करणार, हा प्रश्न मी त्यावेळेस बावनकुळे साहेबांना बोललो होतो. तसं मी लिखित स्वरूपात पत्रसुद्धा सरकारला लिहिलेलं, महसुलाच्या सचिवाला लिहिलेलं, राज्याच्या मुख्य सचिवाला लिहिलेलं. माजी न्यायमूर्ती किंवा त्रयस्थ अधिकारी जो कलेक्टर नसेल आणि संभाजीनगरचा नसेल अशा अधिकाऱ्याला नेमा, अशा प्रकारे मागणी केली होती. आता या मागणी राज्य सरकारने मंजूर केलेली मला माहिती मिळालेली आहे आणि आता कलेक्टरांच्या ऐवजी विभागीय आयुक्त या व्हीट्सच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. मला असं वाटतं निश्चित ही चौकशी जर अशा निपक्षपातीपणे झाली तर निश्चित याच्यात कोणाचा दोष समोर येईल. 1-2 अधिकारी तर निश्चित याच्यात सस्पेंड करावे लागतील. मुंबईत तुमच्या शिवसेनेला मनसे द्यायला स्वीकृत नगरसेवक पक्ष ठरवल ना कोणाला द्यायचं आणि काय नाही द्यायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.